नमस्कार, नम्रता. आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण दिवाळी विशेष कोणतेही महागडे साहित्य न वापरता झटपट तयार होणारे बिना पाकाचे चुरमा लाडू जे तोंडातच विरघळतात असे मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे. चुरमा लाडू बनवताना बऱ्याच अडचणी येतात. जर गुळाचा पाक करताना कडक झाला तर लाडू कडक होण्याची शक्यता असते. म्हणजे गुळाचा पाक जर जास्त घट्टसर करून घेतला तर लाडू कडक होण्याची शक्यता असते. म्हणूनच आज मी गुळाचा वापर करून पाक न करता अगदी झटपट तयार होणारे, तोंडातच विरघळणारे तुम्हाला चुरमा लाडू बनवून दाखवणार आहे. रेसिपी अगदी साधी सोपी इथे मी तुम्हाला शेअर करत आहे. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. चुरमा लाडू बनवण्यासाठी प्रथम आपण पीठ मळून घेऊया. त्यासाठी इथे मी एक परात घेतली आहे. आता त्यात आपण रोजच्या वापरातील अर्धा किलो गव्हाचे पीठ घालूया. इथे जे आपण चपातीला पीठ वापरतो तेच मी इथे घेतले आहे. आता त्यानंतर आपण एक एक करून जिन्नस ॲड करूया. त्यानंतर आपण अर्धी वाटी बारीक रवा घालूया. इथे बारीक रव्याचाच वापर करायचा आहे. त्यानंतर लाडू अगदी चविष्ट व्हावे यासाठी इथे मी पाववाटी रोजच्या वापरातील बेसन पीठ घेतले आहे आणि चवीनुसार मीठ घालूया आणि प्रथम हे सर्व जिन्नस हाताने एकजीव करून घेऊया. मीठ एकसारखे पूर्णपणे पिठाला लागले पाहिजे इतपत आपण हे सर्व मिश्रण अशा प्रकारे हातानेच एकजीव करून घेणार आहोत. साधारणतः 1 ते 2 मिनिटानंतर सर्व जिन्नस अगदी व्यवस्थितपणे एकजीव करून घेतल्यावर आता त्यात आपण तुपाचे मोहन घालूया. इथे मी 2 ते 3 चमचे छोटे तुपाचे मोहन म्हणजेच तूप व्यवस्थितपणे गरम करून घेतले आहे. इथे तुपाचाच वापर करायचा आहे. तेल अजिबात वापरायचे नाही. त्यामुळेच ह्या लाडवांना चव अप्रतिम अशी येते. आता तूप आपण मिश्रणात घातल्यावर अगदी व्यवस्थितपणे प्रथम चमच्याने एकजीव करून घेऊया. त्यानंतर आपण हाताचा वापर करून हे मिश्रण अगदी व्यवस्थितपणे हाताने एकजीव करून घेणार आहोत. म्हणजेच जे आपण मोहन तुपाचे घातले आहे ते अगदी पिठाला व्यवस्थितपणे चोळून घेणार आहोत. त्यामुळेच हे लाडू फारच अप्रतिम असे लागतात आणि चविष्ट असे होतात. पाहू शकता पिठाला मोहन अगदी व्यवस्थितपणे लागले आहे. अशा प्रकारे घट्टसर असा गोळा तयार होत आहे. म्हणजेच एकसारखे पिठाला मोहन लागले आहे. आता त्यात आपण गरजेनुसार पाणी घालून चपातीच्या पिठापेक्षा घट्टसर असा गोळा तयार करून घेऊया. कारण आपण चुरमाचे लाडू बनवत आहोत म्हणून इथे आपण त्याचे जे मुटके करणार आहोत ते घट्टसर केल्यामुळे अगदी आतपर्यंत तळले जातात. म्हणून पिठाचा गोळा थोडासा घट्टसरच तयार करून घ्यायचा आहे. पाणी पिठात घालत असताना थोडे थोडे करून घालायचे आहे. एकदाच जर पाणी घातले तर पीठ पातळ होण्याची शक्यता असते. म्हणून अशा प्रकारे थोडे थोडे पाणी घालून आपण घट्टसर असा पिठाचा गोळा तयार करून घेऊया. पाहू शकता अशा प्रकारे अगदी घट्टसर असे पीठ तयार करून घ्यायचे आहे. आता त्यातील रवा अगदी व्यवस्थित फुलावा म्हणून त्यावर आपण झाकण ठेवूया आणि हे पीठ साधारणतः 15 ते 20 मिनिटे व्यवस्थितपणे मुरण्यास ठेवूया. म्हणजे त्यातील रवा अगदी व्यवस्थितपणे फुलेल. साधारणतः 20 मिनिटानंतर पिठावरील झाकण काढून पाहूया. पाहू शकता पीठ थोडेसे घट्टसर झाले आहे. म्हणजेच त्यातील रवा अगदी व्यवस्थितपणे फुलला आहे. आता एकसारखे पीठ अशा प्रकारे करून घेतल्यावर लगेचच त्याचे आपण मुटके तयार करून घेऊया. मी इथे मीडियम साईजचे मुटके तयार करून घेत आहे. तुम्ही हव्या त्या साईजमध्ये मुटके तयार करून घेऊ शकता. अशा प्रकारे गोळा घेऊन अगदी मुठीमध्ये दाबून घ्यायचा आहे आणि मुटक्याचा आकार द्यायचा आहे. अशाच प्रकारे सर्व मुटके मी अगदी व्यवस्थितपणे तयार करून घेत आहे. पाहू शकता सर्व मुटके मी अगदी व्यवस्थितपणे तयार करून घेतले आहेत. लगेचच ते आपण तुपामध्ये तळून घेऊया. इथे मी तुपाचाच वापर करत आहे कारण हे लाडू अगदी तुपामध्येच बनवल्यामुळे त्याची चव अप्रतिम अशी लागते. तुम्हाला जर तूप आवडत नसेल तर तुम्ही तेलाचाही वापर करू शकता. आता तूप व्यवस्थित गरम झाले आहे की नाही ते चेक करण्यासाठी पिठाचा छोटासा गोळा त्यामध्ये घालायचा आहे. जर लगेचच वर आला नाही तर समजावे
तूप अगदी व्यवस्थितपणे तापून घेतले आहे. म्हणजेच जास्त गरम करून घ्यायचे नाही. इतपतच आपल्याला तूप गरम करून घ्यायचे आहे. आता लगेचच जे मुटके आपण तयार करून घेतले आहेत ते हलक्या हाताने त्यामध्ये सोडूया. एकाच वेळेस जास्त मुटके कढईत सोडायचे नाही. फक्त 4 ते 5 मुटके एकाच वेळेस कढईत सोडायचे आहेत. म्हणजे ते अगदी व्यवस्थितपणे तळले जातात आणि आतपर्यंत तळले जातात. जर जास्त मुटके एकाच वेळेस जर कढईत सोडले तर ते एकसारखे तळले जात नाही आणि आतून कच्चे राहतात. ही सर्वात महत्त्वाची टीप आहे. म्हणून साधारणतः 2 ते 3 बॅचमध्ये मुटके व्यवस्थितपणे गॅस बंद करूनच तळून घ्यायचे आहेत आणि त्यामुळे हे लाडू टिकण्यास मदत होते. मुटके तळून घेत असताना अशा प्रकारे चमच्याने त्यावर तूप सोडायचे आहे. म्हणजे ते आतपर्यंत तळले जातात, अजिबात कच्चे राहत नाही. म्हणून अशा प्रकारे मुटके तुपात सोडल्यावर अगदी एकसारखे तळून घ्यायचे आहेत. एक बॅच आपल्याला तळून घेताना मुटके साधारणतः 7 ते 8 मिनिटे लागतात. गॅस बंद करूनच आपण हे मुटके व्यवस्थितपणे आलटून पालटून गोल्डन कलर येईस्तोवर तळून घेणार आहोत. साधारणतः 7 ते 8 मिनिटानंतर पाहू शकता मुटक्यांचा रंग थोडासा बदलला आहे. अजून आपल्याला याचा थोडासा साधारणतः 2 मिनिटे गोल्डन कलर येईस्तोवर आपण अगदी व्यवस्थितपणे मुटके आतपर्यंत शिजेपर्यंत तळणार आहोत. साधारणतः 8 ते 9 मिनिटानंतर पाहू शकता मुटके अगदी खरपूस तळले गेले आहेत. आपल्याला इतपतच मुटके व्यवस्थितपणे तळून घ्यायचे आहेत. लगेचच ते आपण एका चाळणीत काढून घेऊया. अशाच प्रकारे सर्व मुटके आपण 2 ते 3 बॅचमध्ये अजून व्यवस्थितपणे आतपर्यंत अगदी शिजेस्तोवर तळून घेणार आहोत. पाहू शकता मी सर्व मुटके अगदी गोल्डन कलर येईस्तोवर अगदी एक समान रंगावर तळून घेतले आहेत. आता ते पूर्णपणे थंड करून घेऊया. साधारणतः अर्ध्या ते 1 तासानंतर पाहू शकता मुटके अगदी व्यवस्थितपणे थंड करून मी घेतले आहेत. आता त्याचे अशा प्रकारे बारीक बारीक तुकडे करून घेऊया. म्हणजे आपण त्याचा चुरमा तयार करून घेणार आहोत. म्हणून अशा प्रकारे मी बारीक तुकडे तयार करून घेत आहे. पाहू शकता सर्व मुटक्यांचे मी अगदी व्यवस्थितपणे बारीक तुकडे तयार करून घेतले आहेत. लगेचच ते आपण मिक्सरच्या भांड्यात घालूया. थोडे थोडे मुटक्याचे जे आपण तुकडे तयार करून घेतले होते ते आपण मिक्सरच्या भांड्यात घालणार आहोत आणि मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून अगदी पल्स मोडमध्ये रवाळ असे मिश्रण तयार करून घेणार आहोत. पल्स मोडमध्येच हे जे आपण मुटके त्यामध्ये घातले आहेत ते अगदी व्यवस्थितपणे फिरवून घ्यायचे आहे. म्हणजे चुरमा अगदी व्यवस्थितपणे तयार होतो. आता चुरमा तयार करून घेतल्यावर अशा प्रकारे चाळणीने व्यवस्थितपणे चाळून घेऊया. इथे मी जाड रव्याची चाळणी घेतली आहे. आता अशाच प्रकारे सर्व चुरमा व्यवस्थितपणे तयार करून घेऊया. पाहू शकता अशा प्रकारे मी अगदी सर्व चुरमा व्यवस्थितपणे तयार करून घेतला आहे. आता लगेचच आपण बाकीचे जिन्नस त्यामध्ये ॲड करूया. प्रथम आपण एक मोठी वाटी गुळाची पावडर घालूया. इथे मी गुळाची पावडर घेतली आहे कारण हे लाडू मी बिना पाकाचे बनवत आहे आणि गूळ वापरून बनवत आहे. म्हणून गुळाची पावडरच इथे घ्यायची आहे. आता गुळाची पावडर घातल्यावर लगेचच अशा प्रकारे चुरम्यामध्ये एकजीव करून घेऊया. त्यानंतर सर्व जिन्नस आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत. आता त्यानंतर लगेचच आपण ड्रायफ्रूटची भरड घालूया. इथे मी काजू, पिस्ता, बदाम आणि अक्रोड अगदी बारीक अशा प्रकारे चिरून नंतर त्याची पूड तयार करून घेतली आहे आणि त्यानंतर 1 चमचा वेलची, जायफळ पूड आणि बेदाणे घालूया. हे सर्व जिन्नस तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता प्रथम आपण हे सर्व ड्राय इन्ग्रेडियंट अगदी अशा प्रकारे हाताने एकजीव करून घेऊया. पाहू शकता सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित मी एकजीव करून घेतले आहेत. आता त्यात आपण 1 वाटी वितळवून घेतलेले कोमट असे तूप घालूया. इथे कोमट तुपाचाच वापर करायचा आहे. आता सर्व जिन्नस पुन्हा आपण हाताने अशा प्रकारे एकजीव करून घेऊया. मिश्रण एकसारखे अगदी व्यवस्थितपणे अशा प्रकारे हलक्या हाताने एकजीव करून घ्यायचे आहे. पाहू शकता सर्व जिन्नस अगदी व्यवस्थितपणे मी एकजीव करून घेतले आहे. अशा प्रकारे लाडवाचे मिश्रण अगदी व्यवस्थितपणे तयार झाले आहे. लगेचच आपण लाडू वळायला घेऊया. तुम्ही हव्या त्या साईजमध्ये लाडू वळून घेऊ शकता. इथे मी लाडू एकसारखा व्हावा यासाठी छोटी वाटीचा वापर करत आहे. आता वाटीमध्ये आपण मिश्रण घातल्यावर अशा प्रकारे हलक्या हाताने लाडू दाबून घ्यायचा आहे आणि अगदी गोलाकार व्यवस्थितपणे द्यायचा आहे. पाहू शकता किती परफेक्ट
चुरमाचा लाडू तयार झाला आहे. अशा प्रकारे तयार झाला अगदी गोल करकरीत असा चुरमा लाडू. अशाच प्रकारे सर्व लाडू मी अगदी व्यवस्थितपणे तयार करून घेत आहे. पाहू शकता सर्व लाडू मी अगदी व्यवस्थितपणे तयार करून घेतले आहे. लाडू अगदी व्यवस्थितपणे तयार करून घेतल्यावर मी भाजलेल्या खसखसीमध्ये व्यवस्थितपणे घोळवून घेतले आहेत. अशा प्रकारे तयार झाला बघता क्षणी खावासा वाटणारा असा चुरमाचा लाडू. तुम्ही अशाच प्रकारे येणाऱ्या दिवाळीला चुरमा लाडू बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या आणि सुटसुटीत अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.